नमस्कार मित्रांनो, माझं नाव परितोष मँगडे आणि तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, निघालो आहे माटोनमधून गावी जायला. तर मित्रांनो, चिपळूणच्या थोडं पुढे आलो आहे. चिपळूण आणि संगमेश्वरच्या मध्ये आहे. तर रस्त्याला बघा पूर्णपणे काळोख आहे. मी माझी ॲक्टिवाची लाईट थोडी चालू ठेवली आहे. व्हिडिओ यासाठी केला आहे की मी तिथून आहे ना त्या बाजूने येत होतो. तर काळोख आहे पूर्णपणे. थांबा फ्लॅश लावतो. त्या बाजूने येत होतो मी मुंबईच्या दिशेने. इथून या साईडला आहे संगमेश्वर आणि एक कार होती पुढे, म्हणजे माझ्या मी असेल 300 मीटर 300-400 मीटर होतो आणि ह्याच साईडला ह्या बोर्डच्या इथून त्या गाडीच्या समोर आहे ना एक बिबट्या गेला. बहुतेक त्याच्या पायाला ना लागलं होतं. याच साईडची गाडी जर होती तर मे बी त्याला पहिल्यापासून लागलं होतं माहिती नाही मला. लांबून थोडं दिसलं आणि त्या गाडीवाल्याने पण थोडी स्लो केली गाडी. रस्त्याला तर पूर्ण काळोख आहे. तो ना ह्या साईडला गेला आहे, ह्या कठड्याच्या इथे समोर मे बी गेला आहे. पण त्याला लागलं तर होतं नक्की कन्फर्म. थोडंसं मागचा जो त्याचा लेफ्ट पाय असतो ना, डावा पाय, थोडा लंगडत होता आणि तेच या साईडला इथे आतमध्ये त्याला जाताना बघितलं. त्याची ह्या कठड्यावरून त्याने जम्प तर केली, तो समोर गेला का ह्या साईडला गेला आता माहिती नाही. तर काळोखात काय दिसत पण नाही आहे. मला वाटलं त्याने इथे जम्प वगैरे केले आणि या कठड्याच्या मागे वगैरे पडला असेल मे बी. पण काय माहिती, कारण मी 300-400 मीटर तरी लांब होतो. जर आता 4 व्हीलर होती म्हणून ठीक आहे, पण 2 व्हीलर असती ना तर मे बी माहिती नाही काय झालं असतं. आणि तो पण जखमी होता. तर तुम्ही देखील मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असाल तर थोडी स्वतःची काळजी घ्या. मगाशी बिबट्याचे दर्शन तर झाले, आता घेतो स्वराज्याच्या छाव्याचे दर्शन, म्हणजेच स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. जेव्हा जेव्हा महाराजांचे दर्शन घेऊन मी कसब्यातून निघतो, माहित नाही का आपण महाराजांना एकटं सोडून जाण्याचं मन नाही करत. फायनली पोहोचलो गावी. तर भेटू आपण भोके पोस्ट शिमगोत्सवच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.